गर्भगीता हे भगवान गीतेचे मुख्य ज्ञान स्वरूप आहे. ज्याप्रमाणे देव मंदिराच्या उदरात वास करतो, त्याचप्रमाणे भगवद्गीतेचे मुख्य ज्ञान गर्भगीतेत आहे. प्रत्येक मानवाने आपल्या परम कल्याणासाठी ती श्रवण केली पाहिजे. गर्भधारणेदरम्यान मुलाचे नशीब त्यातून निर्माण होत असते. असे मानले जाते की जी गर्भवती स्त्री ते नियमितपणे ऐकते आणि योग्य चिंतन करून अंगीकारते, तिला उच्च बुद्धिमत्ता, चांगले आचरण आणि चांगले संस्कार प्राप्त होतात. एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे भगवान, जीवाला मातेच्या उदरात येऊन नाना प्रकारचे दुःख भोगावे लागण्याचे कारण काय? कोणत्या कारणामुळे आणि कोणत्या दोषामुळे असा सजीव अस्तित्वात येते? जन्मापूर्वी दुःखांना सामोरे जावे लागते. जन्माच्या वेळीही दुःखातून मुक्ती मिळत नाही. त्यानंतर मरेपर्यंत आयुष्यभर व्याधी दुःखांना सामोरे जावे लागते. हे ऐकून भगवान मधुसूदन हसत हसत म्हणाले, हे महान धनुर्धर, मृत्यूच्या जगात जन्म घेतल्यानंतर प्रत्येक जीव या जगाच्या भ्रमातून मुक्त होतो. प्रेरणेने ती भौतिक साधनांच्या बंधनात बांधली जाते. तिचे मुख्य उद्दिष्ट, जे केवळ भगवंताची प्राप्ती आहे, ते विसरून जाते. माणूस मरेपर्यंत कुटुंब, मुलगे, मुली, नातेवाईक इत्यादींच्या आसक्तीत अडकून राहतो. या सर्वांमध्ये अडकून जेव्हा जीवाची शेवटची वेळ येते, तेव्हा तो केवळ आपल्या अपूर्ण इच्छांचा विचार करून जीवन त्याग करतो. त्याचे कारण मानवजाती कधीच समाधानी होत नाही. त्याला नेहमी काहीतरी वेगळे हवे असते. यामुळेच मनुष्य जन्म घेतो आणि पुन्हा पुन्हा मरतो आणि हे चक्र कायम चालू राहते. अर्जुन विचारतो, हे परमेश्वरा, या भ्रमावर मात करणे फार कठीण आहे. महान ऋषीमुनींचे कार्य यावरही मात करता येत नसेल तर सामान्य माणसाला काय फायदा? वासना, क्रोध, लोभ, आसक्ती आणि अहंकार हे 5 शत्रू आहे, ज्यांच्याशी माणूस रात्रंदिवस झगडत असतो. कसे ते सांगा. एक सामान्य माणूस त्यापासून मुक्त होऊन आपले मन भगवंताच्या भक्तीकडे वळवू शकतो. कारण हे मन म्हणजे नशा झालेला हत्ती आहे, सापासारखा आहे, जो कधीच स्थिर राहत नाही. त्याचा वेग वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त असतो. हा हत्ती कसा काय करू शकतो? श्रीकृष्ण म्हणतात की मनाच्या रूपात हत्तीला नियंत्रित करण्यासाठी ज्ञान, भक्ती आणि ज्ञानाच्या रूपात अंकुश आवश्यक आहे. हे केवळ सरावानेच साध्य होऊ शकते. अहंकारी राहिल्याने माणसाचे जीवन नरकासारखे बनते. त्याचे मन सदैव अशांतच राहते आणि कधीच शांत होत नाही. अर्जुन विचारतो की कोणाची बायको कमी वयातच मरते आणि वडिलांचा मृत्यू होतो, मुलाचा मृत्यू होतो. श्रीकृष्ण सांगतात की जो व्यक्ती कर्ज घेतो आणि ते फेडत नाही, त्याची पत्नी शिक्षा म्हणून मरण पावते. आणि जो कोणाची अमानत घेऊन ती परत करत नाही, त्याची मुले मरतात. हे एक भयंकर पाप आहे. मग अर्जुन विचारतो की लोक आयुष्यभर आजारी का राहतात? कोणत्या कारणामुळे मनुष्य प्राण्याच्या योनीत जन्माला येतो? भगवान म्हणतात, पार्थ, जो पुरुष मुली आणि स्त्रिया विकण्याचा व्यवसाय करतो, त्याला भयंकर रोग होतात. आणि जो मांस पदार्थ खातो, दारू पितो आणि इतरांवर अत्याचार करतो, त्याचा गाढवात जन्म होतो. तसेच खोटी साक्ष देणारे पुढच्या जन्मी स्त्रिया होतात. जे देवाला भोजनाचा भोग न लावता स्वतः अर्पण करतात, ते शुकर वगैरे या योनीमध्ये जन्म घेतात. अर्जुन विचारतो की कोणत्या कारणाने कोणी श्रीमंत होतो आणि अनेक मालमत्तेचा मालक होतो? श्रीकृष्ण म्हणतात, जे योग्य पद्धतीने सोने दान करतात, कन्यादान करतात, त्यांना धनप्राप्ती होते. जे अन्नदान करतात ते सुंदर होतात आणि जे ज्ञानदान करतात ते विद्वान होतात. त्याचप्रमाणे संतांची सेवा करणारे धनवान आणि पुत्रवान होतात. अर्जुन विचारतो, मनुष्य संपत्ती आणि मोहमायामध्ये का अडकून राहतो? श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा एखादा जीव सांसारिक बंधनात जडतो, तेव्हा तो माझ्या कृपेपासून वंचित राहतो. संसारातील सर्व बंधने नाशवंत आहेत. म्हणून ज्ञानी माणूस या बंधनात अडकत नाही आणि त्याच्यापासून दूर राहतो.
त्याला माहीत आहे की नफा तोटा, जीवन मरण, कीर्ती बदनामी, मान सन्मान हे सर्व भगवंताच्या ताब्यात आहे. जगात घडणारी प्रत्येक घटना भगवंताच्या इच्छेनुसार घडते. यामुळेच ज्ञानी माणूस सुखी किंवा दुखी होत नाही. जे लोक कोणत्याही परिस्थितीत समान भावाने राहतात आणि सांसारिक बंधनापासून दूर राहतात आणि धार्मिक स्थळांना प्रेमाने व भक्तीने भावाने भेट देतात, त्यांचा नाश होत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे समजावून सांगतात की तो एक ब्रह्मचारी आणि आत्मसंयमी मनुष्य आहे, जो सदैव भगवंताची भक्ती आणि दान यात मग्न असतो. जर तुम्हाला वाटत असेल की भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे तर तुम्ही त्याला गुरु करा, कारण भगवंताची प्राप्ती फक्त गुरुद्वारेच होऊ शकते. अन्यथा एखादी व्यक्ती जो गुरुचा अनादर करतो तो कधीच भगवंताची प्राप्ती करू शकत नाही आणि आयुष्यभर मरणाच्या दुनियेत भटकत राहतो. अशा व्यक्तीचे तोंडही पाहू नये. गुरु जगन्नाथ, विद्येचा गुरु काशी आणि ब्राह्मणाचा गुरु संन्यासी. संन्यासी म्हणजे ज्याने सर्वस्वाचा त्याग करून माझ्यामध्ये तल्लीन होऊन आपले संपूर्ण अस्तित्व मला अर्पण केले आहे. गुरुपासून दुरावलेल्या माणसाचे स्तोत्रही अपवित्र होते आणि त्याची सर्व कर्मे निष्फळ होतात. शेकडो अश्वमेधू यज्ञांचे फळ गुरूंना मिळतात. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, जो कोणी या गर्भगीतातील आपल्यातील संवाद ऐकतो व वाचतो त्यालाही गर्भाच्या वेदनातून मुक्ती मिळते आणि 84 लाख जन्म मृत्यू नरकाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते, मृत्यूपासून मुक्त होतो. म्हणजेच प्रत्येक मानवाने त्याचे वाचन आणि श्रवण केले पाहिजे. असे केल्याने भक्तावर भगवान श्रीकृष्णाची कृपा सदैव राहते आणि सर्व मनोकामना पूर्ण होण्याबरोबरच या जन्मी व मागील जन्मी केलेल्या पापांपासून मनुष्याला मुक्ती मिळते. जय श्रीकृष्ण.